राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। कर्जमाफीची रक्कम या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। जिल्ह्यांची यादी पुढे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एकही पात्र शेतकरी 100% कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही, मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांची माहिती। पारोळ्यात शेतकरी संघटनेचा इशारा, 15 दिवसामध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अन्यथा उपोषण करणार। जळगाव जिल्ह्यातील अपडेट। मराठवाड्यामध्ये केवळ 5 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली। कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध। ई-केवायसी साठी आता धावपळ सुरू आहे। वैजापूर तालुक्यातील 15,357, सोयगाव तालुक्यातील 5,846 तर बाजार सांगीतील 1,135 शेतकरी पात्र ठरले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट। राज्यात पाऊस थैमान घालणार, 31 जिल्ह्यांना हाय अलर्ट आज देण्यात आला। हवामान खात्यांचा अंदाज। जिल्ह्यांची यादी पुढे पाहणार आहोत। कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट, म्हणजेच की यादीमध्ये कर्ज रक्कम कमी, काळजी करू नका, पूर्ण कर्ज तुमचं माफ होणार आहे। RBIच्या NPA धोरणामुळे दिसत आहे कर्ज कमी। 4 लाख लाभार्थींची ई-केवायसी पेंडिंगमध्ये। आता ई-केवायसी न केल्यास धान्य वितरण थांबणार। शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये। PM किसानचा 24वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, सध्या 24व्या हप्त्यांची अधिकृत तारीख जाहीर झाली नसली तरी मागील काही वर्षांचा अंदाज घेतला तर ऑक्टोबर 2026 मध्ये हा हप्ता वितरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला। लवकरच तारीख जाहीर होणार। जिल्हा बँकेच्या 3,002 व राष्ट्रीयकृत बँकांचे 267 शेतकऱ्यांना कोट्यवधींची कर्जमाफी मिळाली। तुमसर तालुक्यातील 3,269 शेतकरी ठरले आहेत कर्जमाफीस पात्र। भंडारा जिल्ह्यातील अपडेट। तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा आणि तालुका आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा। गॅस सिलेंडर मिळविण्यासाठीच्या रांगाही संपल्या, मात्र 45 दिवसांची अट कशासाठी? OTP आणि 45 दिवसांच्या अटीमुळे नागरिक त्रस्त। वार्षिक 6,000 रुपये खात्यात जमा होणार, प्रवाशांची चिंता आता मिटणार। म्हणजेच की कोणाची होणार निवड? 2026-27 साठी शासनाने सुरू केली आहे नवीन योजना। सर्व्हर बंदमुळे 7 बारांवरील पीक पाहणी नोंदणी रखडली आहे। प्रत्येक 1,000 ते 1,500 खातेधारकांसाठी किमान एक पीक पाहणी सहाय्यक उपलब्ध राहणार आहे। रुग्णांचा मृत्यू झाल्यास कारणासह वैद्यकीय प्रमाणपत्र देणे अनिवार्य। सार्वजनिक आरोग्य विभागांची मृत्यूंच्या कारणांच्या वैद्यकीय प्रमाणीकरणाबाबत नवीन अधिसूचना जारी करण्यात आल्या। NCMC स्मार्ट कार्डासाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ। राज्यभरातील STच्या प्रवाशांना शासनाच्या निर्णयामुळे दिलासा। आदेशाअभावी अंत्योदय योजनेच्या लाभार्थी महिला साड्यांच्या प्रतीक्षेमध्ये 8,912 साड्यांचे वाटप रखडले। शासन स्तरावरून अंतिम आदेशच प्राप्त न झाल्याने लाभार्थी वंचित। गॅस सिलेंडरवर 700 रुपयाहून अधिक अनुदान, संसदेत सरकारची माहिती। दुसऱ्या टप्प्यातील कर्जमाफी यादींची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागली आहे आस। पहिल्या यादीमध्ये 49,250 शेतकरी पात्र ठरले आहेत। अकोला जिल्ह्यातील अपडेट। सोयाबीनचे सरासरी दर 100 रुपयांनी वाढून आता सध्या ते दर 6,850 रुपये प्रति क्विंटल झाले आहे। कर्जमाफीसाठी 54,000 शेतकरी पात्र। 35,429 जणांनी म्हणजेच की शेतकऱ्यांनी ई-केवायसी देखील पूर्ण केली। वाशिम जिल्ह्यातील अपडेट। परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आला। 10 वर्षापर्यंतचा आता कारावास होणार। तब्बल 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंडाची तरतूद देखील करण्यात आली। शेतकरी कर्जमाफी योजना, थकबाकीच्या रकमेमध्ये फरक असल्यास पोर्टलवरील रक्कमच ग्राह्य धरले जाणार। कर्जमाफी की शेतकऱ्यांची थट्टा, जाचक अटीच्या विळख्यामध्ये लाखो शेतकरी। सरकारला कर्जमाफी द्यायची की नाही असा आरोप आता शेतकरी करीत आहेत। किरकोळ बाजारामध्ये साखरेची 47 ते 50 रुपये दराने विक्री। गुळांचा दर देखील तेजीमध्ये। जन्म मृत्यू नोंदणीसाठी आता 1 ऑगस्टपासून CRS प्रणालीचा वापर करा, शासनाचे आदेश।
कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल 16,96,000 शेतकऱ्यांचा समावेश. लाभार्थ्यांची अधिकृत नावे ऑगस्ट महिन्यात जाहीर करणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी पात्र आहेत. शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. 2017 व 2019च्या पात्र शेतकऱ्यांना 2026च्या कर्जमाफी योजनेतून वगळले. सरकारचा दुपटीपणा, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट. बार्शी टाकळी तालुक्यातील 8,954 शेतकऱ्यांना लाभ मिळाला. अकोला जिल्ह्यातील अपडेट. मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अल्टिमेटम. 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षणाचे निर्णायक आंदोलन. हिंगोली जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर विरोधामध्ये 11 ऑगस्टला धडक मोर्चा. स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसवण्याची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करा. जिल्हा अधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांचे निर्देश. 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवणारच. विदर्भ राज्य आंदोलन समितीचा निर्धार. सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांची फवारणी सुरू. मधमाशी पालनासाठी आता 50% अनुदान मिळणार. पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले जात आहेत. SIR मोहिमेला मुदतवाढ. वर्धा जिल्ह्यामध्ये 81% काम पूर्ण. उर्वरित मतदारांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन. भंडारा जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट. पावसाचा जोर कायम राहणार. 117 गावातील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. ॲग्रिस्टेक व EKYC अनिवार्य. मानोरा तालुक्यामध्ये 7,474 शेतकरी कर्जमुक्त झाले. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. कर्जमाफीच्या EKYC मध्ये तांत्रिक खोडा, शेतकरी बेजार आहेत. अद्याप 47,000 शेतकऱ्यांना म्हणजेच काही खातेदारकांना यादींची प्रतीक्षा. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. तितरची तस्करी. कडा बाजारामध्ये 300 रुपयांना जोडींची विक्री. 10,000 शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील अपडेट. तालुका कळमनुरी. लाडकी बहीण योजनेची अंतिम लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आणि EKYC नंतर 66 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. लाभार्थी यादीमध्ये नाव कसे तपासायचे घरी बसल्या, हे तुम्हाला माहिती नसेल तर आपला पुढील व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. 78,000हून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप देखील बाकी. जालना जिल्ह्यामध्ये 1,07,505 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र. EKYC करण्याचे आवाहन. शेतकऱ्यांना युरिया नाही मग साठा गेला तरी कुठे. पावसांच्या पुनरागमनाने पिकांना जीवनदान. खत मिळत नसल्याने संकट. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. EKYC मोफत. कर्जमाफीचा मार्ग आता सुकर. 76,976 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. केवळ 26% क्षेत्रांचा भरला पीक विमा. लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस 52%च. खरीप पेरा 75%. कर्जमुक्ती योजनेला गोंदियामध्ये वेग 61.58%. EKYC पूर्ण. गोंदिया जिल्ह्यातील 11,597 बळीराजांचे प्रमाणीकरण यशस्वी. 7,233 प्रकरणे अद्याप देखील प्रलंबित. लाभार्थी शेतकऱ्यांनी यादी तपासून तातडीने आधार प्रमाणीकरण करावे. कर्जमाफी योजनेअंतर्गत सहकार विभागांचे आवाहन. कर्जमाफीच्या पहिल्याच यादीमध्ये गोंधळ. शेतकऱ्यांकडून तक्रार. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची पूर्ण रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली. अरबी समुद्रामध्ये चक्रकार वारे सक्रिय झाल्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. आज आणि उद्या अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. यामध्ये आज रायगड, जळगाव, पुणे, सातारा, घाटमाता, त्यासोबतच कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. तर ठाणे, मुंबई, धुळे, नाशिक, बीड, परभणी त्यासोबतच हिंगोली जिल्ह्यांसह उर्वरित राज्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.